तर सर्वत्र शेतकरी मित्रांना राम मित्रांनो। तर आजचा टॉपिक आहे थोडासा छोटासा पण महत्त्वपूर्ण मित्रांनो। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर बघा, आज आपल्या मिरचीची जी कंडिशन आहे ती तुम्हाला दाखवायची आहे। आणि आता आपण याच्यावर जी कालची फवारणी घेतली आहे ती फवारणी इतकी जोरदार आहे। मी हे औषध जे आहे मागच्या 3 वर्षापासून वापरत चाललेलो आहे। त्याची ॲडव्हर्टाइजमेंट नाही करायची, फक्त तुम्हाला एक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तुमचं नुकसान न होता फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी आपण व्हिडिओ नेहमीच बनवत असतो। तर मित्रांनो, आपण जी फवारणी घेतलेली आहे त्या फवारणीबद्दल तुम्हाला थोडंसं डिटेल देतो। ती फवारणी इतकी डेंजर आहे की फवारा मारल्या तुम्ही एक पंप संपेपर्यंत, जर दुसरा पंप भरेपर्यंत, म्हणजे एक पंप तुम्ही मारून गेले आणि दुसरा पंप जसं भरायला गेले आणि तुम्ही जर पहिल्या तासांनी बघितलं तर तुम्हाला लगेच ते सर्वत्र किटुकले जेवढे पण आपल्या मिरची पिकावर असेल तेवढे त्रीस, मावा, तुडतुडा, पांढरी माशी संपूर्ण त्यांचा नायनाट झालेला दिसून येणार मित्रांनो। हे फॅक्ट आहे आणि जबरदस्त असा तो फवारा आहे मित्रांनो। आणि आजच्या कंडिशनमध्ये आपली मिरची बघू शकता फुलावर पण आहे आणि मिरची पण याला भरपूर प्रमाणात लागलेले आहे। हे कारण काय आहे याच्या मागचं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला नेहमीच सांगत होतो की आपल्याला यामध्ये ऑर्गॅनिक बेस देणं हे पण खूप गरजेचं आहे। पूर्ण जर आपण रासायनिक शेती केली तर आपल्याला 50% फायदा होणार, पण 50% नुकसान सुद्धा होणार। तर त्यासाठी आपल्याला इथे जे आहे ते काही ना काही ऑर्गॅनिक बेस देणं महत्त्वाचं आहे। तर चला टॉपिकला आता सुरुवात करूया आपल्या। तर बघू शकता सध्या आपली मिरचीची ग्रीनरी बघा किती छान आहे, मालसुद्धा खूप छान लागलेला आहे, फुलांची संख्या तुम्ही बघू शकता। रोग आहे थोडाफार पण तरीही आपल्या मिरचीला माल आहे। आणि इथं आपली फुलगोबी, पत्तागोबी सगळं आहे, बघू शकता तुम्ही किती छान प्रमाणे आलेले आहे। तर तुम्हाला आता फवारा दाखवून देतो। आणि हा फवारा मी गेल्या 3 वर्षापासून वापरत आहे आणि 3 वर्षापासून मला जबरदस्त रिझल्ट असा भेटत आहे मित्रांनो। तर आपण इथं घेतला आहे सॅपर, बघू शकता सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आहे मित्रांनो। याच्यात घटक सांगतो मी तुम्हाला काय, डेनेटिव्ह फुरॉन आहे 4% आणि ॲसिपेट आहे 50% इथे। आणि याची खासियत अशी आहे की बघा, आपण इथून जर फवारा चालू केला आणि फवारा एक पंप जर मारला आणि दुसरा पंप आपण भरला आणि मारायला गेलो होतो, इकडचे जे तासं पाहिले ना तर लगेच याच्यावरती तुम्हाला संपूर्ण कीटक इथे मेलेले दिसतील मित्रांनो। तर बघू शकता दुसरं औषध घेतलं आहे आपण क्लोरोफोरिफस 50%, कारण की ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण सध्या आपल्या इकडे भरपूर आहे, त्यामुळे अळीसुद्धा आपल्या मिरचीवर पडलेली आहे। तर त्यामुळे आपण क्लोरोफोरिफस घेतला। कोणी केम पण घेऊ शकतं, शेवड्या पण मारू शकतं, प्रोक्लेम वगैरे। तर आपण आपल्याकडे हे उरलं होतं म्हणून आपण हे घेतलं। तर आता बघू शकता तिसरं औषध जे आहे आपलं तर पॉलीबुस्टर आहे हे। तर याच्यात आहे फ्लोरोजिन 80% आणि द्रावण तथा घुलनाशक पदार्थ आहे 20%, असं आपलं फॉलीबुस्टर आहे। आणि यांनी आपल्या मिरचीमधील फुलांची संख्या जी आहे ती जबरदस्त वाढणार आहे मित्रांनो। तर आता आपल्याला जी माहिती आहे ती तुम्हाला कळलेली आहे। तर काही शंका असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा। आणि या फवारणीनंतर जो आपण दुसरा व्हिडिओ काढू त्या फवारणीचा आपल्याला माहीत पडून जाणार की काय रिझल्ट भेटला काय नाही। तर बघू शकता इथे बघा सेटिंग सध्या मिरचीची चालू आहे। याला आपण आता एक खतसुद्धा देणार आहे, ते आहे ICLचं 93711 आपण देणार आहे। ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार। हे बघू शकता इथे मिरच्या बघा किती सुंदर प्रमाणे लागलेल्या आहेत। सध्या मे महिना स्टार्ट झालेला आहे आणि मे महिन्याच्या कंडिशनच्या नुसार ऊन पण भरपूर आहे। त्या कंडिशनला पाहता आपला प्लॉट सध्या स्टेबल आहे आणि 1-2 तोडे काढून द्यायला सक्षम आहे। तर बघू याचा काय उतारा निघतो काय नाही। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करून घ्या। काजे बंधू नर्मदा मसाले म्हणून आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याला सुद्धा फॉलो करून घ्या। आणि काही सुद्धा समस्या असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारत चला। तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा।